नमस्कार सर्वांना. आजचा भाग खूप छान आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आताच लाईक, शेअर आणि कमेंट करा. चला कहाणीला सुरुवात करू. बाबा, तुम्हाला काय समजते का नाही? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही अचानक असा कसा निर्णय घेऊ शकता? मी तिला कधी बघितलं पण नाही ना, तिच्यासोबत माझं काही कधी बोलणं झाले, तरी पण तुम्ही माझ्याच पाठीमागे लागलाय. लग्न कर तिच्यासोबत म्हणून? हे कसं शक्य आहे? तू बघतोस ना तिचं हाल, आणि आज जर हे लग्न झालं नाही तर सगळी बरबादी होऊन जाईल. बाळा, आई, तू तरी बाबांना नीट समजून सांग. या गोष्टीत मीच का बळीचा बकरा बनू? अजिंक्य, तुझे बाबा बरोबर बोलत आहेत. लग्नाची वेळ होत आली आहे आणि नवरदेवाने लग्नासाठी नकार दिलाय. तेव्हापासून शरद काकाची तब्येत खराबच होत चालली आहे. आधीच त्यांना BP आणि शुगरचा त्रास, त्यात अजून हे टेन्शन. आता जर लग्न नाही झालं तर शरद काकांची नातेवाईकांमध्ये आणि गावामध्ये खूप मोठी बदनामी होईल. शीतलचं तर पूर्ण आयुष्यच खराब होईल. परत तिच्यासोबत कोण लग्न पण नाही करणार. पण आई, मीच का बळीचा बकरा? मंडपात अजून लग्नाच्या वयाची भरपूर मुलं आहेत आणि आपला राहुल पण इथेच आहे ना, त्याच्यासोबत लावा शीतलचं लग्न. त्यांनी नकार दिला तर लग्नात अजूनही मुलं आहेत, त्याच्यातील कोणाला तरी तयार करा लग्नासाठी. तुम्ही दोघे पण माझ्याच मागं हात धुवून लागला या. राहुल आणि शीतल तर पहिल्यापासूनच एकमेकांना ओळखतात. राहुल लग्नासाठी तयार होईल, तुम्ही त्याला विचारा. अजिंक्य, राहुल तुझ्यापेक्षा लहान आहे आणि आधी लग्न मोठ्याचं होतं म्हणून तुला विचारत आहोत आम्ही, आणि त्याला विचारलं असतं तर तो कधीच नाही म्हणला नसता. तुला ना स्वतःची मनमर्जी करायची सवय लागली आहे. तू कधीच आमचं काही ऐकत नाही. असं बोलून अजिंक्यला त्याच्या आईबाबांनी इमोशनल ब्लॅकमेल केलं. ठीक आहे बाबा, तयार आहे मी लग्नाला, पण एक गोष्ट माझी पण ऐकून घ्या. फक्त शीतल आणि माझ्यात लग्न होईल, पण नवरा बायकोमध्ये जे नातं असतं ते नातं किंवा दुसरी काही अपेक्षा तिने माझ्याकडून कधीही ठेवू नये. पुण्याचे लोकप्रिय उद्योगपती प्रदीप पाटील आणि त्यांची पत्नी सुप्रिया पाटील, आपली 2 मुले अजिंक्य आणि राहुल यांच्यासोबत बारामतीला शरद काका यांची मुलगी शीतलच्या लग्नाला आले होते. शरद काका हे प्रदीप पाटील यांचे बालमित्र होते. अचानक लग्नात नवरदेवाच्या आईवडिलांनी आणि नवरदेवाने 50 लाख रुपये हुंडा मागितला, आणि हे 50 लाख रुपये देण्याची ऐपत शरद काकांची नव्हती, कारण शरद काका हे एका मराठी शाळेवर शिपाई म्हणून काम करत होते. नवरदेवाचे आईवडील म्हणाले की तुम्ही 50 लाख रुपये दिले तरच आम्ही आमच्या मुलाला लग्न मंडपात लग्नासाठी उभा करू. हे ऐकून शरद काकांना हृदयविकाराचा दुसरा झटका आला होता. प्रदीप पाटील यांनी डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतले होते. इकडे शीतलचे पण रडून रडून खूप हाल झाले होते. लग्न मंडपात पाहुणे मंडळी आणि गावातील लोक येऊ लागले होते. हे पाहून शरद काकांना अजूनच टेन्शन येत होतं. प्रदीप पाटील यांची बायको सुप्रिया शीतलला धीर देत होती, तर प्रदीप पाटील शरद काकांना समजावून सांगत होते. सुप्रियाताईंना आपली स्वतःची मुलगी नसल्यामुळे त्या शीतलला स्वतःची मुलगी मानून तिला मया लावायच्या. सुप्रियाताईंना शीतलचे हाल बघवले नाहीत, त्यामुळे त्यांनी आपला नवरा प्रदीप पाटील यांना बाजूला घेऊन म्हणाल्या, आपला अजिंक्य आणि शीतल या दोघांचे लग्न लावून देऊ. प्रदीप पाटील यांच्या मनात पण हाच विचार होता, परंतु अजिंक्यचा स्वभाव त्यांना माहीत होता, त्यामुळे ही गोष्टी बोलायची त्यांची हिंमत होत नव्हती. परंतु आता लग्नातले हे हाल बघून त्यांनी मनात विचार केला की काही जरी झाले तरी अजिंक्यला आज लग्नासाठी तयार करायचंच. प्रदीप पाटील यांनी आपला मित्र शरद काकाला सांगितले की शरद, माझा असा निर्णय आहे की शीतलसोबत अजिंक्यचं लग्न लावून देऊ.
हे ऐकून शरद काका खुश झाले आणि प्रदीपला म्हणाले, दोस्ता, तू कृष्णासारखा या सुदामाच्या मदतीला धावून आला आहेस. मी तुझे हे उपकार कधीच विसरू शकत नाही. असं म्हणत त्यांनी प्रदीपला मिठी मारली. या दोन मित्राचे प्रेम बघून सुप्रियाताईंच्या पण डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, शरद काका, मी तर पहिल्यापासूनच शीतलला माझी मुलगी मानत आहे. याविषयी जेव्हा शीतलला विचारण्यात आले तेव्हा तिने आपली मान हलवत या गोष्टीला होकार दिला. नंतर लग्नविधीला सुरुवात झाली. सर्व विधी लवकरात लवकर आटोपून घेण्यात आले, कारण आता शरद काकांच्या छातीत जरा जास्त दुखायला लागलं होतं. डॉक्टरांना यायला वेळ लागणार होता, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं ठरलं होतं. शीतलला बाबांची ही हालत पाहवत नव्हती, त्यामुळे ती पण रडत होती. सुप्रियाताई आणि राहुल तिला धीर देत होते. लग्न पार पडले. शरद काकांना हॉस्पिटलकडे घेऊन जात असतानाच त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. नंतर बारामतीला घरी येऊन शरद काकांचा अंतिम संस्कार करण्यात आला. हे सर्व करत असताना राहुल शीतलला प्रत्येक गोष्टीत साथ देत होता. अजिंक्य मात्र बाजूला उभा राहून फक्त बघत होता. त्याला तर काही फरकच पडत नव्हता. सगळा अंतिम संस्काराचा विधी पार पडल्यानंतर प्रदीप पाटील, आपली बायको, मोठा मुलगा अजिंक्य, छोटा मुलगा राहुल आणि अजिंक्यची झालेली बायको शीतलला घेऊन पुण्याला आले. घरी पोहोचल्यानंतर सुप्रियाताईंनी अजिंक्य आणि शीतलला दरवाजातच उभा केले आणि त्या घरात गेल्या. त्यांनी घरातून आवाज देऊन राहुलला पण घरात बोलवून घेतलं. लवकरात लवकर पूजाची थाळी आणि तांदळाचा कळस तयार करून बाहेर आल्या. हे बघून अजिंक्य संतापला आणि आईला म्हणाला, हे काय आहे आई? मी पहिलंच सांगितलं होतं ना, मी फक्त लग्न करीन या लग्न मंडपात. बाकीचे हे मला असलं काहीही चालणार नाही. अजिंक्य बाळा, समजून घे. नवीन नवरी गृहप्रवेश न करता घरात कशी येईल बाळा? ठीक आहे, जे करायचं आहे ते लवकर करून घे. मला खूप झोप लागली. सुप्रियाताईंनी दोघांची आरती केली आणि शीतलला म्हणाल्या, शीतल, उजव्या पायाने या तांदळाचे माप ओलांडून घरामध्ये प्रवेश कर. घरामध्ये जाऊन शीतलने देवघरात देवाच्या पाया पडली आणि नंतर प्रदीप पाटील आणि सुप्रियाताई यांचा पण आशीर्वाद घेतला. अजिंक्य शीतलच्या साडीची त्याच्या उपरण्याला बांधलेली गाठ सोडून आपल्या बेडरूममध्ये जाऊन बसला. इकडे प्रदीप पाटील शीतलला म्हणाले, शीतल बेटा, आता तू या घरची सून नाही तर या घरची मुलगी आहे असं समजून या घरात राहायचं. सुप्रियाताईंनी पण खुश राहा, सुखी राहा आणि लवकरात लवकर आम्हाला आजी आजोबा बनव असं म्हणत तिला आशीर्वाद दिला. तेवढ्यात राहुल मज्जा करत म्हणाला, आई, मी आणि अजिंक्य दादा कुठे राहू? तर त्या हसत म्हणाल्या, तुम्ही कुठे राहणार? तुम्ही तर इथंच राहायचं. राहुल शीतलला म्हणाला, शीतल, आपण यापूर्वी पण मित्र-मैत्रीणच होतो आणि इथून पुढे पण मी तुझ्यासोबत मित्र बनूनच नेहमी तुझी साथ देईल. तेवढ्यात सुप्रियाताई राहुलच्या पाठीत एक धपाटा मारत म्हणाल्या, राहुल, ती आता तुझी मैत्रीण नाही, तुझी वहिनी आहे. वहिनी वहिनी म्हण तिला. आई, मारू नको ना, किती लागतोय तुझा हात. शीतल आणि मी मित्रमैत्रीण आहे, त्यामुळे मी तर शीतलच म्हणणार. शीतल, तुला काही अडचण आहे का? आई, राहुलला म्हणू द्या ना शीतलच, मला चालेल. मला आवडेल त्याने शीतल म्हणलेलं. बरं ठीक आहे. सुप्रिया, शीतलला तो अजिंक्यच्या बेडरूममध्ये नेऊन सोड. तयार होऊन ती पण आराम करेल. आज दिवसभर थकली असेल ती. हे बाबांचं बोलणं ऐकून अजिंक्य आपल्या बेडरूममधून बाहेर आला आणि त्याच्या आईला म्हणाला, आई, ही मुलगी माझ्या बेडरूममध्ये कशाला? सुप्रियाताई म्हणाल्या, अजिंक्य, लय नखरे करू नकोस. आता ती तुझी बायको आहे. ती तुझ्या बेडरूममध्ये राहील, नाहीतर काय रस्त्यावर राहील का? आई, समजून घे. मी पहिलंच सांगितलं होतं,
मी या लग्नाला मानत नाही. तुम्ही जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं. मी आता लहान मुलगा नाही. तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही. आणि ही पोरगी माझ्या बेडरूममध्येच काय तर माझ्या नजरेसमोर सुद्धा नाही पाहिजे. तेवढ्यात बाजूलाच उभे असलेले प्रदीप पाटील रागात अजिंक्यवर ओरडले. अजिंक्य, तू मान नाहीतर नको मानू. आता ती तुझी धर्मपत्नी आहे आणि हे तुला स्वीकारावंच लागेल. अजिंक्य काहीच न बोलता घरातून बाहेर निघून गेला. सुप्रियाताई रडायला लागली. शीतलच्या पण डोळ्यात पाणी आलं, कारण तिने तर मनापासून अजिंक्यला आपल्या नवऱ्याच्या रूपात स्वीकार केलं होतं. आपलं रडू आवरत शीतल प्रदीप पाटील आणि सुप्रियाताईंच्या जवळ गेली आणि त्यांच्या पायापाशी बसले आणि म्हणाली, अजिंक्यनी मला बायको नाही म्हणलं तरी चालेल. तुम्ही तर मला तुमची मुलगी मानता ना, तर मग मी तुमची मुलगी बनून या घरात राहील. असंही आता या जगात माझं दुसरं कोणच नाही. बाबा होते ते देवाघरी गेले. आता मला तुमच्याशिवाय कोणीच नाही. असं अचानक लग्न झाल्यामुळे त्यांनी या लग्नाला स्वीकारलं नसेल, पण मला वाटतंय भविष्यात जाऊन सगळं काही व्यवस्थित होईल. आई बाबा, तुम्ही असा धीर सोडू नका, शीतल तिच्या सासू सासऱ्याला समजून सांगत होती. प्रदीप पाटील यांनी शीतलच्या डोक्यावरून हात ठेवला आणि म्हणाले, शीतल, तुला आम्ही फक्त आमची मुलगी मानतच नाही तर तू आमची मुलगी आहेस. तेवढ्यात राहुल पण तिथे आला आणि शीतलला म्हणाला की, शीतल, तू घाबरू नकोस. मी तुझा मित्र आहे. तुझ्या प्रत्येक सुखादुःखात तुला साथ देईल. असंही तू अजिंक्य दादाचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस. त्याने अजून तुला जास्त ओळखलं नाही. ज्यावेळेस तुला ओळखल ना, तर तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर करेल. माझा अजिंक्य दादा वरून कठोर मनाचा आहे, परंतु आतून त्याचं मन भरपूर प्रेमळ आहे. सुप्रियाताई म्हणाल्या, शीतल, तो आता रागात आहे ना, त्यामुळे असा बोलला असेल. त्याचं म्हणणं मनावर घेऊ नको. तू आता बेडरूममध्ये जाऊन आराम कर. तेवढ्यात शीतल म्हणते, आई, जोपर्यंत अजिंक्य मला त्याची बायको म्हणून स्वीकार करत नाही, तोपर्यंत मी पण दुसऱ्याच बेडरूममध्ये राहील. तेवढ्यात राहुल म्हणाला, शीतल, तू माझ्या बेडरूममध्ये राहा, मी हॉलमध्ये राहील. सुप्रियाताई म्हणाल्या की, राहुल, तुझी बेडरूम दाखव तिला. राहुल शीतलला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेला आणि राहुलने त्याचे सर्व सामान आपल्या बेडरूममधून बाहेर काढले. शीतल तयार होऊन बेडवर येऊन बसली. आज तर माझी सुहागरात आहे आणि माझ्या आयुष्यात हे काय घडतंय याचा विचार करत ती उदास झाली. आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तर तिने व्यवस्थित पद्धतीने पार पाडल्या होत्या, पण आता इथून पुढे काय घडेल? अजिंक्य तिला स्वीकारेल का नाही याची चिंता तिला सतावत होती. या पुढची स्टोरी आपण पुढच्या भागात पाहू. तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला पुढचा भाग पाहायचा असेल तर कमेंट करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.